तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही, अशा प्रकारे फसवणूक होते. वेगवेगळ्या टोळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत, त्यांना राजकीय पाठबळ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्याच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या संदर्भात, कारण हे सगळे विखुरलेले विद्यार्थी एकत्रित कारवाई करू शकत नाही, त्यामुळे एक SIT स्थापन करून या सगळ्या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाशी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांशी काय लागेबांधे आहेत, त्यांचे काही राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी. या सगळ्या मुलांचे पैसे परत मिळवून द्यायला मदत करावी आणि या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करावं, यासाठी आम्ही शासनाकडे आता एक पत्र पाठवलेलं आहे. याशिवाय जर शासनाने काही दिवसामध्ये याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कारण मुख्यमंत्री नेहमी तरुणांची भाषा बोलत असतात, परंतु तरुणांवर अन्याय होत असताना ते जर इतक्या थंडपणे त्याच्याकडे बघत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी राजकीय लागेबांध्याचाही संशय येतोय. जर अशी कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यभर या संदर्भामध्ये तीव्र आंदोलन उभारतो. साधारणपणे आतापर्यंत म्हणजे गेल्या 2020 पासून आतापर्यंत अशी 93 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. त्याच्यामध्ये आमच्या अंदाजानुसार, कारण पुण्यामध्ये जो एक FIR झालाय त्याच्यामध्ये 350 मुलांची कमीत कमी नावं आमच्याकडेच आहेत, परंतु ही मुलं पुढे यायला घाबरत आहेत. एकूण 5000 पेक्षा जास्त तरुणांची अशी फसवणूक झाली आणि गेल्या 2-3 वर्षात हे प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. त्यामुळे आता याकडे तातडीने बघायची गरज आहे. पुन्हा काही मुलांनी आत्महत्या पण केलेली आहे, काही जणांना घर सोडावं लागलेलं आहे. असं होऊ नये वाटत असेल आणि ही पिढी नाराज होऊ नये असं वाटत असेल तर शासनाने तातडीने नेमली पाहिजे. तेव्हा प्रत्येक साधारण 5000 धरली, प्रत्येक 50 लाख जरी ॲव्हरेज झाली, कारण ही फसवणूक 5-10 लाखापासून 45-50 लाख, काही मोठ्या प्रकरणामध्ये 1-1 कोटी 1.25 कोटीपर्यंत आहे. त्याच्यामुळे त्यांनी काही 1,500-2 हजार कोटीचा घोटाळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राजकीय लागेबांधे असल्याचा आम्हाला संशय येतो. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही JEE, NEET आणि MHTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.